आताच मला तुंतुना म्हणणाऱ्या या महाराजांनी टिमकी वाजवली. काही काहींना टिमकी वाजवायची लय हौस. टिमकी कळाली का? पण टिमकी वाजवणे म्हणजे फुकटचा मोठेपणा गाजवणे. आणि काही काही माणसांना फुकटचा मोठेपणा गाजवायची लय हौस. एका बाईनं तिच्या नोकराला शिकून ठेवलं होतं, रामू, आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले आणि मी जर तुला काही आणायला सांगितलं तर तू यायचं आणि मला म्हणायचं, मॅडम अमेरिकन आणू का इटालियन आणू, जपानी आणू की चायना आणू का इंडियनच आणू, काही नाही, फक्त फुशारकी मिरवण्यासाठी. एक दिवस तिच्या सासरकडचे पाहुणे आले, 7-8 मंडळी आले. मग तिनं रामूला आवाज दिला, अरे रामू, पाहुण्यांना नाश्ता घेऊन ये. रामू आला, मॅडम अमेरिकन नाश्ता आणू का इटालियन नाश्ता आणू, जपानी नाश्ता आणू की चायना नाश्ता आणू का इंडियनच नाश्ता आणू. ती म्हणाली, इंडियनच नाश्ता आण. आता त्यांच्या घरी इंडियनच नाश्ता होता, कांदा पोहे खा, कांदा पोहे. तेवढ्यात एक जण म्हणाला, वहिनी आमचे भैया कुठं दिसत नाही हो, भैया कुठं गेले, भैयाला तर बोलवा. मग तिनं रामूला आवाज दिला, अरे रामू, इकडे काय 5G ची रेंज आहे का काय, दुकानातून माझ्या मिस्टरांना घेऊन ये बरं. रामू आला, मॅडम अमेरिकन मिस्टरांना आणू का इटालियन मिस्टरांना आणू, जपानी मिस्टरांना आणू की चायना मिस्टरांना आणू का इंडियनच मिस्टरांना आणू. तिनं तो डोक्यालाच हात लावला. पाहुणे म्हणू लागली, चायला हिनं एवढे नवरे कधी केले, आणि हे एवढे नवरे करेपर्यंत आपला ठोंब्या काय करीत होता, आपला मजोबा झोपला होता का काय. विठ्ठल विठ्ठल जसं त्या बाईला टिमकी गाजवायची लय हौस, तसं मला तरी वाटतं मला तुंतुना म्हणणाऱ्या या महाराजांची सुद्धा अशी टिमकीच असली पाहिजे. कशावरून लक्ष देऊ नये का? महाराज काय म्हणाले, ज्या मुली वराती समोर डीजे समोर दारू पिऊन नाचतात त्या मुली श्रेष्ठ आहे का, असं महाराज म्हणाले की नाही? पुरुष मंडळ म्हणाले की नाही? हो म्हणा. पण मला सांगा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, त्या छत्रपतींच्या शिवजयंतीला छत्रपतींसमोर दारू पिऊन डीजे लावून नाचणारी मग ती मुलं श्रेष्ठ आहेत का? एवढंच नाही, महाराज आणखी काय म्हणाले, नवऱ्याने भांडे घासावे, नवऱ्याने भांडे घासावे आणि बायकोने बेडवर पडल्या पडल्या मोबाईलवर बॉयफ्रेंड सोबत गप्पा माराव्या, मग ती गप्पा मारणारी मुलगी श्रेष्ठ का, असं महाराज म्हणाले की नाही? बचत गट तुम्ही आपल्या पार्टीचे आहे ना, म्हणाले की नाही? पण मला सांगा, ती ज्याच्या बरोबर गप्पा मारते तो तिचा बॉयफ्रेंड, म्हणजे तो एक मुलगाच आहे ना, मग तो मुलगा श्रेष्ठ का? अहो महाराज, एका हाताने टाळी वाजत नाही, या टाळ्या गुपचूप वाजतात, तेही दोन्ही हाताने. आणि एका हाताने टाळी वाजवायची ठरली तर ती वाजते, पण मग ती समोरच्याच्या गालात. हा अशीच. कशी वाजून दाखवू का तुम्हाला? तशी मी या महाराजांच्या गालात वाजवणार नाही म्हणा. विठ्ठल सांगण्याचे तात्पर्य, अधपतनासाठी, संस्कृतीचा ऱ्हास होण्यासाठी, विनाशासाठी फक्त मुलीच किंवा फक्त मुलाच जबाबदार नसून, फक्त मुलीच किंवा फक्त मुलाच जबाबदार नसून जबाबदारहीन मुला मुली याला जबाबदार आहेत.
म्हणून आजकालच्या मुलामुलींना जबाबदार बनवणे गरजेचे आहे. त्यांना जबाबदार बनवण्यासाठी, त्यांना कर्तव्यदक्ष घडवण्यासाठी, त्यांना सुसंस्कारित घडवण्यासाठी, त्यांना खरे मानव घडवण्यासाठी त्यांना गीता भागवताचे श्रवण घडवणे गरजेचे आहे. अखंड भगवंताचे चिंतन घडवणे गरजेचे आहे. आणि हेच तुकोब महाराज सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणात. गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. ज्या मुला मुलींनी गीता भागवताचे श्रवण केले, अखंड भगवंताचे चिंतन केले, त्यांचे जीवन सफल झाले म्हणून समजा. त्यांच्या 21 पिढ्यांचा उद्धार झाला म्हणून समजा. आणि आमची मुलगी तर दोन्हीही कुळांचा उद्धार करते. मुलगी दोन्हीही कुळांचा म्हणजे 42 पिढ्यांचा उद्धार करते. आमची मुलगी दोन्हीही कुळांचा उद्धार करते. आणि आमचा मुलगा दोन्हीही कुळ पिऊ 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 पार नरकात घालतो. विठ्ठल 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 दारू पिऊन आई बापाला वृद्धाश्रमात टाकतो, आई बापाची मारहाण करतो. अरे आई वडीलच आपले भगवंत आहे हे सुद्धा तो विसरून जातो.